हे देखत लेकराचं माझ्या कसं बसलंय किलवानी करून. काय चाललंय? आवरलं का? हा आवरलंय बाई. काय म्हणती मंगल? काय नाही म्हंटल, जावं यांच्याकडे काय चाललंय बघावं. पाहुणे कुठे गेले? गेलेत का आम्हाला? अहो त्या पुरीचं काही बघा, कवर ठेवता तिला. काही इतकं वाईट वाटतं ना तिला बघून, गणिताच्या बाहेर. अहो पण आता ते कसं आहे, तिची तुमची परिस्थिती तशी नाही, लय दिवस तिला तसं ठेवायचं, बघायचं आणि उरकून टाकायचं. आता ती काय लोक नावं ठेवतात. आता ती काय कणगीत भरून ठेवण्याची गोष्ट आहे का? आता जान पोरगी आहे, आता नवऱ्याने असं केलं तिच्या, आता मला तिचं करणं भागच आहे. पण आमच्याकडे आता पैसा पाणी नाही आणि दुसाट्यावर कुठे द्यायची. ते तर आहे, पण आता गावात मस्त आपल्या 4 लोक आहेत, त्यांना जरा थोडं ह्या हाताखाली घ्यायचं, म्हणायचं पाक कुठं तरी टाकायचं करून. बघ ना, तुझ्यात बी नातेवाईकात असेल तर मला सांग ना. बरं बरं, पाहुण्याला सांगायचं नाही तर बघा म्हणायचं, कशाला ठेवायचं घरात. आता बघत येत, अगं बघत येत, ते बी लय बघत येत. पण आता कसं असतं, असे लेकरू एकदा लग्न झालंय, पोराला भेटत ती पोरगी, पण पोरी लवकर नवर देऊ नाही भेटत. ते तर आहेच म्हणा, आपल्या जगाची जगरीत तर कशी. आणि देवाच्यावर कुठं काडी ओतली देवावर का? माझ्याच लेकरा संग असं व्हायचं होतं का? नशिबाचा खेळ काय सांगत आता. इतकं कष्टाळू आहे माझं लेकरू, बघा कशी बसली, बघा ना. बघा ना, तेच ना, तिच्याकडे पाहून किंवा येते हो, तिच्याच नशिबात कसे असे दिवस आले. ताट पुढं ठेवलं तरी ती ताटाकडेच बघत राहते, इतकी म्हणजे मनावर परिणाम झाल्यासारखंच झालं ना तिला. नाही बाई, मालक बी बघत येत, मित्रांना सांगत येत, मग सगळीकडे चाललंय बघायचं. आता वर्ष झालंय लेकरू घरात बसून. हा ना. काय झालं, लागला काय ठेपा? काय कुठं बघितलं, लय पाहुणं बघितलं, पण काय कुठं ठेपाच लागा नाही. आता शिवजाला म्हणले होते ना त्याच्याकडं आहे ठेपा, त्याला नाही भेटले का? भेटलं ग, पण स्थळ बी चांगलं आधीच पहिलं असं वाटलं. बघा, चांगलं वाईट नाही, गरीबाचं का असाना, तिला घरात ठेवून उपयोग नाही, तिला देऊन टाका, फक्त पियाताडा नाही पाहिजे. गरीब का असाना करून खातील. अहो तुम्ही बघा ना, आता लोक नावं ठेवतात, तसंही बी हे करतात ना तिला. ती तरी कोणती आता कशी दिसते बघा, तिची काळा हा, तिच्याकडे पाहून माणसाच्या पोटात तुटत. निदान ते दिलं दुसरीकडे चांगलं तर भेटा ना, करून खाईन आपली. इथं राहून काय होणार आहे तिचं? तू म्हणतायचे बरोबर आहे. रात्रंदिवस झोप लागा. अहो तुमच्या जोडीदाराला, त्यांना कोणाला सांगा ना बघायचं, आणि लवकरात लवकर करून टाका ना. तुमची परिस्थिती नाही आहे अशी ठेवण्यासारखी तिला. तू म्हणतायचे बरोबर आहे, पण चांगलं स्थळ बी मिळलं पाहिजे. लेकीचं आधीच तर वाटोळ झालं, आणि दुसरं स्थळ बी असं जर मिळालं ना, काय होईन आमचं बी, लेकीचं बी. बाई मंगलताई, आम्हाला लय श्रीमंताचा नको, शेतकरी जरी असला ना, फक्त पियाताड नको. ते तर आहेच, तिचा पहिला पिऊनच मिळाला ना. येऊनच मला म्हणून पियाताड नको. फक्त किती गरीब असला ना, दोघं करून खातील, पण लेकराचं माझ्या दोनाचे 4 हात झाले पाहिजे. हा ना, तेच तर. तुमच्या पाहुण्यात बघा कोणाचा. हा, नाही तर मग नानाला सांगून बघा, ते बघते. हा, नानाच्या बी ओळखीचे लय लोक आहेत. हा, माझ्या लक्षातच आलं नाही. हा, असं करू, आपण नानाकडे जाऊ, हा, त्यांच्या कानावर घालू. गावात त्यांना लय मान आहे, आणि ते 4 लोकात उठतेत बसते, त्यांनाच विचारू आपण. त्यांना सांगून होईन पण काम. ते पाहू न देते, तिच्या पुरतं म्हणजे जसं व्यवस्थित आहे तसं बघते ना. पण आणि नाना मध्येच ते असले ना, टेन्शन नाही राहणार तुम्हाला. चालतंय, नानाची चर्चा करू हा, आपण. हा, नाना काहीतरी यातनं मार्ग काढ. हा, हा, नानाकडे जा तुम्ही, नानाची भेट घ्या. तसं मला भेटले तर मी पण सांगते का, तुम्ही बघा म्हणून. तुम्ही बी बोला ना जरशी. नाही सांगत मी त्यांना. मग कसं आहे, आपल्या गोष्टीसाठी आपण बोलल्यावर जास्त नाही, पण तुम्ही बोलल्या ना, मग त्यांना थोडं वाटन की बाबा या विचार करतात त्यांचा. बरोबर, आम्ही गरीब आहेत, आम्हाला नाही बोलन ना मी त्यांना, सांगन का बघा त्यांच्या पोरीचं ते बघून देते, चांगलं करून देते. बरं, येऊ का मी? झालंय का तुझं? 4 घास वाढ मला, जाऊ आपण नानाकडे. हा, मी पटकन आवरते. हो का, पटापटा 2-4 घास खाते. हा हा, लगेच बसा तुम्ही, मी लगेच वाढीते, जेवण केलेले. हा हा हा, लगेच लगेच. बाई चला, बाई चहा पिली का? हो. हा, धुणं धुतलंय मी, आता निघू आपण थोडस. ए, उरक पटकन जायचंय आपल्याला. कुठे? कुठं म्हणजे काय? ते नाना नाही का, नाना सोबत त्यांच्या घरी जाऊ आपण. त्यांनी बोलावलंय आपल्याला चहाला. हा, हे बघ, तुझ्या दुसऱ्या लग्नाचं बघू आता. किती दिवस तू अशी घरी राहणार आहेस? अगं लोक आम्हाला नावं ठेवायला लागल्यात, आणि तू काय घरी ठेवायची वस्तू आहे का? पटकन उरक. तिला उरकायला जाऊ आपण नानाकडे.
आई मला नाही करायचं दुसरं लग्न. मी ऑलरेडी एक करून पस्तवले आई. मला नाही करायचं लग्न. ए तुला कळतंय का काय? आई तुम्ही सांगा यांना प्लीज, मला नाही हे बघ करायचं. मला हिचं काय ऐकायचं नाही, तू पटकन तेल तयार कर. मी ऑलरेडी एक करून पस्तवलं आहे. माझं आयुष्य खराब झालेलं पूर्ण. मला नाही करायचं कोणासोबत पण लग्न आता. काय या रडू पोरीला नको बाळा. बोलावं? ह्या डोंगरासारखी जिंदगी आहे तुझी. तू अजून एवढीशी आहे, अख्खं आयुष्यभर आहे तुझं. हा लेकरा ऐक जरा. नाही, आई, हं? आई. अगं नको आई बाळा. मला नाही करायचं आहे. अगं पोरे, आम्हाला वाटतं का तुझं वाटोळ व्हावं? आम्हाला बी वाटतं ना. अगं तुझ्यापेक्षा रास्तार झोप येत नाही आम्हा दोघाला. तुझाच विचार डोक्यात आहे नुसता. अगं का बसली एकटीच इथं? जेव्हापासून आल्यापासून ना तू हरवल्यावाने झालीच. हे बघ आता घडू नाही घटना घडली, आता काय त्याचा लय विचार करून जमणार आहे का? हे बघ अजून येळ गेलेलं नाही पोरी, अख्खं आयुष्य पडलंय या पुढं. अगं पोरी, जवळ हे आई बाप आहे तवर तुझं चालेल. अगं आम्ही बी माथे आड गेल्यावर कोण बघणार आहे तुझ्याकडं? हा हे बघ पोरी, असं रडून नाही चालणार. तू लग्न करून टाक. हे बघ कसा का असा ना, पण तुझं जीवन कडेला जाईन पोरी. हे बघ आज तुझ्या नशिबात आलंय, उद्या कुणा बरं बी असं घडू शकतं. म्हणून असं बसून चालणार आहे का? ऐक माझं पोरी. बाबा तुम्ही असं का बोलतात? मी तुम्हाला जड झाले का? एक तर पहिलेच माझं वाटोळं झालेले, आणि आई बापा असे करशाल मग मी कुठे जायचं? कोणाच्या जीवावर राहायचं आणि कसं जगायचं मी? ठीक आहे तुम्ही म्हणतात ना दुसरं लग्न कर, तर ठीक आहे मी ते पण करायला तयार आहे. आता कसं चल, बरं वाटलं जरा. बस बाई आम्ही येतो आवरून लवकर. तुम्ही 2 घास खान निघू बरं आपण. झालं पोरी होय म्हणली. हा हा असं का पाणी आणते ग तू डोळ्यात? माझे आई बाप माझ्या लग्नासाठी मला काय सुचना, मला काहीच कळत नाही. पहिला पण असंच भेटला आणि त्यांना असं वाटतं की दुसरं केल्यानंतर माझं जीवन सुधरेल, पण तसं नाहीये. अगं नेहा, प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपल्या मुलीचं चांगलं व्हावं भवितव्यामध्ये, नाही का? तू एवढं टेन्शन मध्ये नको राहत जाऊ नेहा, चांगलं होईल तुझं. माहितीये मला, पण मला नाही करायचंय. मला नको कोणीच. कोणी नको मग तू आई वडिलांच्या दारामध्ये कवर राहणार आहे? उद्या भाऊ भाऊजाई जर आल्या, सांग बरं, त्यांना आपण जडच होणार ना. मी बघेल माझं, पण मला नको नवरा आता. एकच असं भेटलं मला इतकं त्रास देणारा, नको मला दुसरं. हे बघ नेहा, हे असं बोलून ना तुला चालणार नाहीये. तुझे मम्मी पप्पा तुला चांगलंच पाहून देणार तुला, असं थोडं आहे ना. पहिले पण तर चांगलंच बघून दिलं होतं ना, काय झालं त्याचं? हे बघ नेहा, कुठल्या पण आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलीचं चांगलंच व्हावं भवितव्यामध्ये. तू लग्न कर, तू तुझा संसार कर नेहा, तू तुझी लाईफ चांगली हे कर. मला नाही करायचं. आज पहिले जे नवरा केलं ना त्याने मला खूप त्रास दिलेले, नेहा, म्हणून मला नाही करायचं. तो तुम्हाला माहितीये का, तो माझ्यावर हात उचलायचा. नेहा, त्याचं जेव्हा मनात आलं तेव्हा तो मला मारायचा. मी इकडे गेले तिकडे गेले तर माझ्यावर डाऊट घ्यायचा, तो शक करायचा तो माझ्यावर. लहान 14-15 वर्षाचा मुलगा जरी असला ना, तो मला धीर म्हणून मी त्याला बोलायचे, तरी तो माझ्यावर डाऊट घ्यायचा आणि मला मारायचा. तो जे भेटले ते, लाकडी भेटली तर लाकडीने, पट्टा भेटले तर पट्ट्याने, जे भेटले त्याच्याने मारायचं. तो मला नाही करायचं, मला नवराच नको. नेहा, तू मला सांग, आई वडिलांना कवर त्रास देणार आहे बरं तू? हा? मी कुठे काय त्रास देते? मग 4 लोक तुझ्या आई वडिलांना नाव ठेवते ना. नेहा, असं थोडं आहे ना बेटा. लोकांसाठी मी अजून माझा वाटोळा करू? हे भगवान, काय बोलू आता? काय राहिलं बोलायचं? हे खेळल्यावाने जीवन झालंय माझं. जोपर्यंत चांगले होते तेव्हापर्यंत लोक खेळले, मोडले की फेकून दिलेले, असं झालेलं माझं दुःख कोणापाशी सांगू आता मी? आई वडील देखील माझ्याकडे कशा नजरेने बघतात तुम्हाला माहितीये का? नेहा, हे साहजिकच आहे ना, बघणारच ना आई वडील तुझ्याकडं. हा सांग बरं, त्यांची चुकी नाही. मुलगी घरात असल्यानंतर कुठल्या पण आई वडिलांना हेच वाटत ना ग नेहा? सांग बरं तू, कोणत्याही आई वडिलांना सुखाचा घास खाता येईन का ग नेहा, की आपली मुलगी आपल्या डोळ्यासमोर आहे म्हणून? हा बोल ना. अगं नेहा, स्त्रीचं जीवन म्हणजे एक नरक असतं आणि सगळ्या यातनांना तिला भोगावंच लागतात. तिच्या नशिबाला जरी असलं ना, दोषी तिलाच ठरवलं जातं. हे बघ नेहा, लहानपणी आई वडिलांचं ऐकावं लागतं, मोठ्यापणी सरांचं ऐकावं लागतं, आणि नंतर जगाच्या लाजकाज समाजाचं ऐकावं लागतं. अगं नेहा, मस्त वाटतं सहन नाही करावं, पण जगाच्या लाजकाज काय आहे ते सहन करावंच लागतं ग. हे बघ बाई, तू घेशील तो निर्णय तुझा राहील, समजलं? अगं नेहा, एकदा दुधाने तोंड पोळलं ना तुझं,
टाक पण फुकून पे ना मग तू. हा अगं नेहा, फक्त आई बापाची काळजी कर तू. माझं एवढंच म्हणणं आहे तुला, बाकी काही नाही. चल जाते मी, नको टेन्शन घेऊ. हा येऊ का? माझंच नशीब फुटकाय म्हणून माझ्या नशिबात हे सर्व सहन करायची बारी आली. कसं होईल कसं जाणो, देव जसं घडेल तसंच होईल आता. बरं झालं ना कधी नाही थांबा बोलू बोलू पोरीला. जाऊ आपण लगेच इथं. हे बघ, आम्ही नानाकडे गेलो होतो. नाना लगेच स्थळ घेऊन येणार आहेत, रेडी त्यांच्याकडे. हे बघ. आणि हो साडी बिडी काही बदलू नको, अशीच थांब. हा फोन केलता नानांना, पाहुणे येतात, चल पटकन तयार हो. हा. काळजी करू नको. हे बघ सगळं चांगलं होईल. हा तुझी बी काळजी आहे ना आम्हाला, आहे का नाही ग? चांगलं होईल, हा. चांगलं आहे. नाना मध्ये म्हणलं पिणार बिणार पोरग नाही बाई, मोठ्या मने आणि तोंडावर जरा हसू ठेवू, हा. असं लय पाडू नको. हा चल. हा? तोंडावर पाड. चालतं, पाहुण्यांचं बोलणं आलं, येऊ राहिले ते अर्धा तासात. हा, येऊ राहिलं का? हा आणि टेन्शन नको घेऊ. अय ती 4,000 असा विकर नाही तर परत प्रॉब्लेम यायचा राव. टेन्शन नको घेऊ. एक तर तुमच्यामुळे मी ते अर्जंट बोललोय त्याला, नाही तर ते काय आणि चांगलं आहे पोरग, त्या संग बोलून घे या कंटी. त्याचं नाही. काय म्हणणं त्याला म्हणा, मला तो ते जरी म्हणला मला तो संग या कंटी बोलायचं, घेऊ नको तू, हा बिंदास बोलायचं. मग काय म्हणणं हे काढूनच टाकावं, हा हे वरच ना. आहे की नाही? हा हा कारण काय होईल हा ते कंटिन्यू. आपलं त्यांचं मिटलंच आहे, हा हे नियोजन आता याचा काय विषयच मिटायचं? नाही. दुसरं लग्न करायचंय म्हणलं होती. आणि पोरग लय चांगले माझलेल्या घरातले, त्यांना काही रोग नाही आला, त्याच्यामुळे तू चांगलं होईल. बिंदास राहा, तू टेन्शन घेऊ नको अजिबातच. तुम्ही मध्ये असले आम्हाला हा. काळजी नाही. तेच घ्या त्याला मी अगं सांगतो. नानांनी आतापर्यंत लय पोरांचं आणि सगळ्यांचं रांकीला लागलंय. तू काय काळजी करू नको. हा आणि आम्ही तरी काय वाईट होईल म्हणून करतोय का तुझं? तिची चुकी हा? नाही रे. हा. पहिल्यानी जो त्रास दिला आणि तिच्या डोक्यातला तो त्रासच बाहेर निघाला. हा तिची हाल जी केली ना त्यांनी, तिच्या डोक्यातली ती हालत जाणं, त्याच्यामुळे तिची मनस्थिती नाही दुसरं लग्न करायची, अशी परिस्थिती झाली. नको काळजी करू पोरा. नाना साहेब, पण हा. तुम्ही आमची परिस्थिती सांगितली ना. पर तुम्हाला काय करायचं मी आहे ना. फक्त म्हणजे इतकं आहे पहिलं ना, असं- तू रडायचं बंद कर, चेहरा फ्रेश कर, काहीच नको, फक्त रडू नको. तू त्याला काय बोलायचं सांग, बोलू दे. तुला तुझ्या डोक्यातला हा भ्रम काढून टाका, मला पहिल्याने त्रास दिलाय आणि दुसरा मला परत त्रास देईन, त्याचं बोलणं ऐक. या कंटी बोलते संग, माझं पहिलं लग्न झाले, त्याला सगळं सांग, काही विषय नाही. त्याचं हा. काय रिॲक्शन येतं आपल्याला कळन. हा तुझ्या काय मनात आहे ना, नाना म्हणतात तसं कर, सगळं त्याला सांगून टाक. आणि वाटलं तुला तर त्या संग लग्न करण्यात, हा. आपण दुसरं बघू. हा बरं बरं. अशी काय पुरी तुझ्या आमची बळजबरी नाही, आहे का नाही ग? तुला जर योग्य वाटलं, तुला बरं वाटलं तरच हो नाही, म्हण. आहे ना तयार आहे. हा. तयार. बरं तुम्ही एक काम करा, तिला आतमध्ये राहा, चटई बिटई टाका बाहेर. हा, मी चालतंय. करते पटापट. चालतंय. ए चला जा चला तू, चला. जाऊ मी त्यांना बघू. हा या नाना या. ए पटदेशी उरक हा, ग. हा, हा, आणि ते चला, नाश्ता चला. पाण्याचा बी बघ. हा हा चला हा. चला. चल. चला लगेच चटई पाणी घे. पोरे उरक ग पटकन. या. हा, बरं आहे का? राम भाऊ. राम 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 राम. या ए शारदा, अगं चटई आण ना, पाहुणे आलं. या अगं आण पटकन. टाक. नाही दिल ते आहो. मी नीट तिचं आत्ताच आलो ना just. जा पोरीकडे चहा पाण्याचं बघ. या बसा. बरं बसा या या. असू दे, पाणी घेऊन ये. या नाही, पाण्याचं काय नाही, मी पाजलंय त्यांना पाणी. पाजलंय का? चहा पाणी घेऊन आलो. बर नाही हाय बसतो बसा. ना या की बसा की बसा की नाना. गडबड आहे. 2 मिनिटं. मुलीला बसवा. या बस बाई तिथं का ये बसा. पोरी ये बस इथं. बस इथं ये. संजू शेठ ही मुलगी आहे. हो म्हणजे आणि एक काम करता, थोडस बघा तुम्ही 2 मिनिटं. माझ्याकडे दुसरे पाहुणे आले तर मी 5 मिनिटात आलो. काही अडचण नाही म्हणजे तुम्ही बिंदास बघा, आपलंच घर असल्याने हा, काय होय. टेन्शन घ्यायची गरज नाही. ह्यो मुलगा आहे ना. हा मुलगा आहे ते आत्याचा दोस्त आहे हा, बर बरोबर ठीक आहे. बघा आपलीच माणसं आहेत, काय गडबड करायची नाही, काय नाही. आलो मी 5 मिनिटात. ही मुलगी ते बा हा. हा मुलगा तुम्हाला काय बोलायचंय? हा बोल, तुमचं तर बोलणं होत्या मग आमचं काय तुमचंच तुम्ही जाऊन काय तुमचं असेल तर एकमेकाचा विषय एकमेकासमोर मांडा, तोपर्यंत आम्ही तर बोलणारच आहे ना. अरे बरोबर आहे ना पाहुणे? हा नाही बरोबर आहे. हो तुम्हाला काय येत राहायचं असलं तर येत राहा एकांतात. ते बी एकमेकाचं- हा आहे का नाही? तू बाजूला जाऊन बोल त्यांच्याशी. हा मला लगेच हातात नसतं, पहिला मोठ्यांना मान द्यावा लागतो. तुला येत राहायचं असलं येत राहा. त्यांना काय वाटतं, त्यांना लग्न करायचंय का तुला करायचंय? अरे तो खुशबुश काय झालं? नाही काय नाही, मी काय म्हणतो पाहुणं, हा म्हटलं दोघांना थोडं बोलू द्या एकांतात. हा हा ठीक आहे, चालतंय आम्ही की. एखादं बोलतो. हा या जा पोरे.
बोला. काय काळजी करू नको. हो काय नको टेन्शन. हा, हा. मस्त बोला. बाकी काय चाललं अजून मग? काय नाही बघा, आपली- रानातली कामं? हाय थोडीफार शेती आपलं करायचं. काय करायचं आता. हे शेत आपलं आहे का? हो आपलं. आणि तुम्हाला माहिती आहे ना माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे. हो सांगितलं होतं नानांनी आम्हाला. म्हणजे आता तो का विषय नवीन नाही आहे, कारण की माझं पण लग्न झालेलं आहे. तुम्हाला सांगितलं असेल ना त्यांनी, तुमच्या घरच्यांना. आजकाल कसं झालं, कोणी कोणाला पण सोडून देतं. तुझ्या नवऱ्याने सोडलं म्हणजे ते काय जगा वेगळं असं भारी नाही आहे काही. हे बघ तुला सांगू का, माझी बायको मेली, मला काय फरक पडलाय का? मी माझं जगतोच आहे ना. कसं आहे, मला एक मुलगी आहे ना, फक्त तिला सांभाळायला लग्न करायचंय. ती जर नसती तर कदाचित लग्न पण नसतं केलं. आणि राहिलं शारीरिक सुख तर कुठं पण भेटतं. हे बघ, आणि कसं आहे, तुला पण नाव मिळेल, तू माझ्या मुलीला सांभाळशील, म्हणून मी लग्नाला तयार झालो. आणि कसं आहे, बिना लग्नाचे राहिलं का लोक नाव ठेवायला कमी करत नाही. हां, उद्या लग्न झालं तर तुला म्हणू शकतील ना की नाही बाबा तू माझी बायको आहे, तुला नाव मिळेल, घर मिळेल. कसं आहे, निवांत राहायचं लग्न झाल्यानंतर, घरचे कामं करायचे, मुलीला सांभाळायचं. मी असंही 4-5 दिवस बाहेरच असतो कामानिमित्त, आपलं कामच असं आहे ना. आणि हा एक गोष्ट मी स्पष्ट सांगतो, मला सांभाळायला भरपूर जण आहेत. मला वाटल तेव्हा मी तुझ्याशी बोल, कळलं ना? म्हणजे हे स्पष्ट सांगितलेलं बरं. आणि असंही तुला एका नावाने टाकलेले, उलट तुझं नशीब आहे की मी तुझ्यासारख्या मुलीसोबत, बाईसोबत मी लग्न करायला तयार आहे. हां, त्याची काळजी करू नका, आपल्याकडे एकदम व्यवस्थित राहशील, मस्त जगशील, तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडणार नाही, हे माझी गॅरंटी. का बर तुझी बायको झाली तेव्हाच जगणार का मी? स्वतःच्या हौसा करता नाही, मुलीला सांभाळण्यासाठी तुला नवरी पाहिजे. फक्त काम करता बायको पाहिजे तुला. झोपायला दुसरे आहे. सर्व पुरुष असेच असतात. 5 वर्ष एकाने सांभाळलं आणि त्याने सोडून दिलेले. लाज नाही वाटत तुला? माझ्या जागेवर तुझी बहीण असली असती तर हाच विचार आला असता तुझ्या मनात. आणि काय रे, शारीरिक सुख कुठे पण भेटतं, तर तुला लग्न करायची गरजच काय? अरे भाडकांनो, तुमच्यामुळे आमच्यावरही वेळ येत असेल तर नवराच नको, कोणत्याही स्त्रीला नवरा नको. तुम्हाला बाई ठेवता येते पण आम्हाला बंधन असतात. तुम्हाला पहिली सोडून दुसरी बायको करता येते, पण आम्हाला श्रीजातला एक पण नवरा सोडला ना आम्ही तर आमच्या नावाला धब्बा लागून जातो. असले समाजाचा मी धिक्कार करते. स्त्री जातीला बंधन आहे आणि पुरुषांना मोकळीकता काय आहे? स्त्री आहे म्हणून तुम्ही पुरुष ना कसे पण वागू शकतात. आणि ऐक, मला गरज नाही तुझ्यासोबत लग्न करायची आणि मी कोणासोबत पण लग्न नाहीच करणार आहे. आता मला गरजच नाही कोणाची, मी स्वतः जगू शकते. अशीच राहील मी. जगता आलं ना तर जगेल, नाहीतर उपाशी मरेल. पण माझं जीवन आहे, मीच जगणार. चालतोय माझ्या घरातून आणि येऊ नको परत इकडे. निघ आत्ताच्या आत्ता. मर हाय थोडेफार जमीन आपली करतोय ते. चला, आपलं लग्न नाही करायचं त्या पोरीसोबत. काय झालं काय? चला तुम्ही उठा अगोदर. चल रे उठ. अगं काय झालं? अहो पाहुणं, आता काय झालं? ए पोरी, अगं तू तरी सांग. ए पोरी, अगं काय झालं? काय झालंय? अगं काय झालं सांग तरी की. अगं बाळा, काय झालं? का अशी रागाने आत गेलीस? बाबा, त्याला बायको नाही लागत, त्याला ठेवणारी पाहिजे. त्याच्या मुलीला आई नको, एखादी मोलकरी पाहिजे. बायकोपेक्षा त्याच्याकडे राहणारी पाहिजे. ज्याने 5 वर्षे माझा वाटोळा केला हा त्याचलाच आहे. माझ्या पोटी काहीच नको, फक्त नवरा पाहिजे. टाकून दिलेली म्हणून मी त्याच्या जवळ राहायचं. ज्याच्या सोबत लग्न लावून दिलं त्याचा थोडं विचार करा तुम्ही. आज मला त्याने सोडलेले, मला त्याचं काही वाटत नाही. ज्यांनी मला जन्म दिलेले त्यांना पण मी जळ झालेले. ए पोरी, मी आजपासून हे घर सोडून जाणार आहे. तोंड पण तुम्हाला कधी धावणार नाही मी. पण माझी आता इच्छाच राहिली नाही दुसरं लग्न करण्यासाठी. आणि आज गेली ना तर तुमची मुलगी तुमच्यासाठी मेली आणि परत माझी वाट बघू नका. ए पोरी, चुकलं माझं, पण असं भद्र बोलू नको. आणि तू जड झालीस का आम्हाला? मग काय, असं नको बोलू बाई. अगं तू आम्हाला जड नाही, आम्हाला पोटात नाही जड झाली तर ताटात जड होणार आहे का? आहे ना आम्ही. हे बघ,
नाही झालं ना शेवटपर्यंत तुझा सांभाळ करेन, जीवात जीव हाय तो. हा आणि असं नको काही बोलू अभद्र. परत नाही बोलायचं असं. एक गेला एक नालायक निघला म्हणून काय सगळे नालायक नाहीये. बघू झालं नाही तर आम्ही तुला आयुष्यभर आमचा जीव येतो सांभाळू. हे बघ असं काय बी मनात आण नकोस. आणि सुखाने आनंदाने काय राहायचं. आलं रामभाऊ? काय रडायला काय आलं? सांग एक मिनिट, रडायला काय आलं? अहो, बघा ना पोरीला काय आलं ग बाई? त्यांनी काहीतरी उलटे सुलटे प्रश्न विचारले असतील. नाही लय घाण बोललाय. विचारा तिलाच काय बोललाय. नाना त्याला ना बायको नाही पाहिजे, हा ना. हे कधी काम करणारी मुलगी पाहिजे त्याला. तो अजिबात चांगला नाहीये. तो म्हणतो की ते कसं सांगू आता, सांगताना पण लाज वाटते मला. तो म्हणतोय की मला कुठे पण बाहेर भेटेल. तुम्ही विचार करा ते शब्द कसे होते त्याचे. माझ्या हृदयाला तीक्ष्ण केले त्या शब्दांनी. ना अवघडच वाटतंय हे माझ्या असं लेकीचं. होतं कसं बघा. होईल मग माझ्या परिस्थिती लेकीचं? काय होती माहिती तुला सांगू का? काय आलं, दुसरं लग्न हा. झालं. दुसरं लग्न झाली म्हणून ते काही लोक काही बोलत ते लोकांनी थोडं तोंडाला हात लावतात. नाही ते पोरग दिसत तसं नाहीये नाना. त्याचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आपण आहेत. काय बी प्रश्न आवडले केला माझ्या विचारतोय ते. बरं, चुकलं माझं, जाऊन दे आता. मी स्थळ दाखवलं, ती मला काय माहिती इतके नालायक असते. नाही हो नाना, नाही तुमचं काय चुकलं? तुम्ही दाखवायचं काम केलं. बरं तू एक काम कर, राहू दे साध्या, तू ग बस. मी एखादं चांगलं स्थळ बघून ये ना, तिचं लगीन करून टाकू आपण. आणि टेन्शन चालतंय. घेऊ नको. तुला आता असं पोरग बघू ना का जे तुझं ऐक ना, असं पोरग बघू एखाद्या गरीबाचं असून. गरीबच बघा, हा, शेतकरी बघा. आणि रडू नको रे. रडून काय होणार? वाटोळ येवं झालं तेव्हा झालं. तू आज मावळाटवाने रडायचे काम करतो, तुला कळायला पाहिजे तुम्हाला. हा, हो नाना, पोटचा गोळा इकुलती एक. आज तू जर एक गोष्ट जर तू जर धीर सोडा ना, तू पोरग आहे ना उद्याच्या लिहिलं दारात हाकून देईन माहिती. तू धीर सोड नको, तू खंबीरपणे उभा राहा तिच्या पाठीमागे, ते 100% चांगलं होईल. आता येऊ एकदा वाटोळ झाले तुम्ही रडून काय होणार आहे? हा, अहो आमची पोरगी इतकं वाईट बोलायला लागली. मरते जाते जीव देते. अहो पण नाना, आम्ही काय कुणाचं वाईट केलं हे आमच्याच पदरात आलंय, आमच्याच नशिबाला आलंय. तुला एक सांग का, तिने भोगलंय 5 वर्ष त्रास काढलाय म्हणून तिला त्या गोष्टीत चिड येते. खरंय नाना तुमचं. आणि कोणावर बी अशी वेळ येते, तुझ्यावर नाही असे लय जण वेळ येते, फक्त त्याला धीराने सावरायचं, सगळ्या गोष्टी होत असतात. अशी वेळ कोणावर येऊ नये हो. बरं चल, जातो मी बघत दुसरं. जातो मी आता हा. घरात. काय टेन्शन नको. होय नाना, चल. चल पोरी. हो ताई, काय झालं? काय नाही, भाजीला निघाले होते. अहो ते नानाला सांगितलं होतं मी, ते म्हणले होते पाहुणे पाठवून देतो. आलते का मग? अहो, या इकडं काय आलं बघा ना. म्हणलं नानाची माझी भेट झाली तर मी त्यांना सांगितलं होतं तुमच्या पोरीसाठी पाहुणे आणायचे, आणले का? आणले पण काय बेकार, काय बी आमच्या लेकीला प्रश्न विचारतात. काय झालं? काय पोरग चांगलं नाही काय? पोरग काही बोलायला लागले. आमची पोरगी डायरेक्ट म्हणते मी जीव देते आणि जाते घर सोडून. अहो कसं असतं, शहर सिटीचे पोरच असे. नाही ते पोरग तिला डायरेक्ट म्हणतंय तुला फक्त घरात ठेवणार आहे मी आणि माझ्या पोरीला हे आई बघा पाहिजे. पोरांचं तसंच असतं, पण हिने जर जीव लावला तर तो कशाला बाहेर जाईल? नाही ते म्हणतंय लग्न करू नाही करू, बाहेर भेटशील का? मग ती पोरगी लागली रडायला. किती काम नाही पण आपलं ते कसं- जमायसारखं नव्हतंच, नाही. बेकार होतं पोरगं. बघू म्हणले नाना, म्हणले दुसरं हाय स्थळ आणते म्हणले. तसं काही नाही, पण आता कवर ठेवी त्या पाहायचं आपलं. नाना देते पाहून तर करून टाकायचं. त्यातलं जर चांगलं असलं, पैसा पाणी असलं तर बघून घ्यायचं, थोडंफार ऍडजस्ट करून घ्यायचं. हाय म्हणले दुसरं आणतो म्हणले. चांगलं पोरग आहे, निर्व्यसनी आहे आणि शेतीत काम करतं, चांगलं आहे. जाऊ द्या, येता नाही. पोरगी हाय ना हाय की. बाई, ए बाबड्या. काय ग, काय झालं बाई? पोरीचं तोंड तर असं दिसतं, कसं तुझं काय करावं तुझ्यासाठी? जरा तोंड जरा हसरा चेहरा ठेवी जाय जरा. हा, कायम तोंड पाडून बसते. आता काय त्याने तुला सोडून दिलं म्हणून का त्याच्याच नावाने कडत बसायचं? आपलं आयुष्य काय सोडून द्यायचं राहिलेलं? हा, आता बाकीचं राहिलेलं आयुष्य जगायचं नाही का? सांग मला, तू त्याच्याच नावाने बसणार आहे का? बाई झालं का नाही असं स्थळ ते आलते ते? काय झालं का नाही? हे बघा, एक बाताची लगेच चर्चा होती आपल्या साऱ्या गल्लीत, सगळीकडे चाव पाहुणे आले पाहुणे आले पाहुणे आले. अहो ताई, तिची एकदम जवळची मैत्रीण आहे मी, त्याच्यामुळे अहो हाय, पण आता इथे ती तशी म्हणले लोक पण बोट घालणारे आहेच ना. नाही हो का, ते काय चांगलं स्थळ नव्हतं म्हणून आम्हीच नाही म्हणून सांगितलं. आता एक ना एक दिवस तर करावंच लागेल ना. असं थोडं ना तुम्हाला ठेवता येईल बघ बरं? नाही. मैत्रीण काय सांगत आहे. असं थोडं आहे ना.
अहो चांगलं मिळलं की आम्ही करणारच आहे की आता आम्हाला काय घरी ठेवायचे का तिला हे पा दादा तिच्या नशिबात जे असेल ना ते तिला भेटून जाईल नाही. नका टेन्शन घेऊ आहे का नाही. नाही आमच्या गावातले जे नाना आहेत ना आम्ही त्यांना सांगितलं त्यांच्याकडे भरपूर स्थळं असते. आता एक आलं होतं ते निघलं बेकार पण दुसरं बघतो म्हणले आणि तुमच्याकडे बी असतं तर सांगा. बरोबर हा मी पण ऐकून आहे बरं का ते नाना आहे ना लय चांगलं आहे माहितीये का. हो. कोणच्या पण मुलीचं ना एकदम चांगलं करून देते असं चांगला मुलगा पाहून देते. नाही खरं आहे ना. चला जा तुम्ही चला. बाजारला येत होतो आम्ही पण काय आणायचं का बाजारावर बघा 2 किलो बाजरी आणू आपल्याला खायला काय हा नाही. चालतंय आणतो. तुला काय आणायचं का ग? नाही मला काही नको. बरं आलो मी ती बाजरी घेऊन आलो. मी पण आहे. मी करते बटाटे भाजीच्या. हो 2 किलो म्हणलेलंच कमी सांगितलं. आईला हे मका राहिली मला तिकडे ते पाहुणे आले तिकडे जायचे एवढी मकाच काढून घ्यावं लागणार आहे. आज काय हालत नाही. ना अहो दम लागला ना तुम्हाला शोधू काय झालं रे थांबा दम बरं काय आलं तुम्ही बघायला गेले ती पुरुष काय आलं आता काय तो सांगू, मित्र काय झालं? म्हणला ते नाही ते जरा त्यांचं कॉटमॅट झालं काय वाटमेट झालं त्यांचं ते नाही म्हणते ते नकार आहे त्यांचा ते जुळत नाही नका रे ना पायलाय दुखत असतील अरे माय पाय काय आलं दाबी आधी तू नाही, नाही, नाही. तू काय झालं मला आधी नाही. सांग. ना चष्म्याला धूळ झाली असेल ना तुमच्या थांबा हा हा अरे आधी झालंय काय तुला ही सांग पाहिली तुला त्या संग ती पोरगी बघायला लावलं होतं मी तू इकडे कुठे इकडे चाललाय बोंबलत तुम्ही हे दाखवाचा कार्यक्रम करता मला माहित नव्हतं येतंय मी काय म्हणतो ना ऐका ना हा. तर ते तर मोडलंय हा. मग मी मी चांगला आहे गरीब आहे तुम्हाला माहिती आहे, आपल्या नगरला एक किराणा दुकान आहे वडवणीला एक किराणा दुकान आहे माझं ध्यान राहू त्यांच्या जुळून लग्न झाले आधी तिचे भावटे कर तू लग्न झालं अजून आता कशी का असं ना पण पोरगी आहे ना लग्न करायचं तिला मग माझ्यात काय वाईट आहे अरे तिचं लग्न झालं येडे आहे, तुला डोक्याचा भाग आहे का लग्न करायला निघाल ती संग तू लग्न चांगलं घे का दुसऱ्या पोरी संग होईल ना 4 वर्ष झाले बघतोय आता काय कवर थांबू मी तरी नाना बघा ना राव तेवढं जुळवा ना बघा ना राव नाना येतंय हो आधी बावटन नको करू तू नाही नाना बरोबर बघा नाना, तुम्ही. पाय दुखते बघा तो पाय नको धरू माहिती अजून काय दुखतंय नाही नाही काय मग अजून काय नाही दुखत तेवढे पाय नाही दुखत तेवढं बघा ना राव. हा करतो हे करतो. कडबड काढायचंय का मी नाही. काढू का काढू अरे नको काढू ए, ते काढू आधी यार येड्या नको करू. बरोबर ठीक आहे मी बोलतोय संग नक्की नाना नक्की 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 नाना बोलतो तेवढं जुळवा बरं का नाना तेवढं जर जुळलं ना तुम्हाला 4 वर्षाचा किराणा माझ्याकडनं फुकट दुकानातला आपल्या मला हा. अरे मग तिचेच आई बापाला दे ना हा बरं चालतंय तसा वादा करा त्यांना मी त्यांना आहे ना प्रत्येक महिन्याचं 4 वर्षाचा किराणा फुकट देतो 4 नाही 5 सांगा 5 नाना थँक्यू बरं का नाना येतंय येतंय यार आधे बावट आहे का डोक्यात आणि भाडे मी अहो, आता बरं बघतो म्हणलं तुला सांगितलं ना बघतो नाही लग्न जमूनच या आता बरं ठीक आहे तुझा चला. चला ना मी पण येतो ना तुमच्यासोबत हे काय दिवस झाली बघ घेण्या देण्याची आधी यार लोक नाव ठेवते अहो लोकांचं कुठं काय घेऊन बसता चला तेवढं जुळून द्या ना माझं काय नाना तुम्ही लय चांगलेत राव खांदे दुखतेत का हा